किती वाजता येईन म्हणे? बस अर्धा एक घंट्यात येतो म्हणे. पंखा लावलं तर बरं वाटू आलं, नाही तर कसं वाटे हो? हा मोरे साहेब अलगच वाटे नाही तर डमटल्यासारखं. आता हे तायडे कुठं गेले? हे मोठे घडी घडी काय मोठे वा कुठे जाते तर ते सुट्टीचं म्हणे बा, सुट्टी पाहिजे म्हणे 2 दिवसासाठी. अरे थांबना म्हणा बाबा आता, 2 दिवस थांबा, या चोरायला पकडू द्या, मग महिनाभरात सुट्ट्या घेऊन घ्या एका म्हणा जा म्हणा कुठं घुमायला चालले तर. काय ड्युटी करते की नाही करत? ते मेश्राम बी गायब आहे, तायडे गायब आहे का? दोघं जण मग काय पोलीस ठाणा सांभाळणार आहे का? हा दोघं जण ऐकून काय होणार? इकडे केस करण का काय करण काही समजून नाही राहा. आता पंखा लावा म्हणे, गरमी होती तर पंखा लावला, पंखा लावे तर चालले हे सुट्ट्या मागून. काही कसं थोडी असे वा, तुम्ही सांगा मोरे साहेब. आता मी काय सांगू साहेब, मला काय एवढं त्याच्यातलं समजते. अरे चल रे राजा चाल ना. अरे शिंदे साहेबांना बोलावलं बरं, मी नाही म्हणून राहिलो तुले. पाहून घे, मी फोन लावीन त्याला सांगेन. ते तुमच्या चॅनल मुकुट चोरी केला ते तुम्हीच पाहत बसा, मला काय घेऊ नका. माझा धंदा पडू राहिला त्याचा काय? हा गिऱ्हाईक वापस चालले जाते. तुमच्या चॅनल हे सगळी समस्या आली, तुम्हीच पाहत बसा. सांगा ना हो मदन भाऊ, शामराव सांगा ना त्याले. अरे पोलीस ठाण्यात कामासाठी बोलावलं म्हटलं, म्हणून त्या चोराला पकडासाठी जोय ना. बरोबर आहे त्याचं काहीच नाही चुकू राहिलं. तुमच्याच चॅनल झालं म्हटलं. तुम्ही जर ते 9:30 वाजता मुकोटा काढला असता सोन्याचा तर कायले झालं असतं हे? हा तो का त्याचा धंदा पाडून येणार आहे का? बरोबर आहे त्याचं तो नाही येण. मी म्हणून राहिलो त्याला समजावून सांगा, ते आधी कागीत तेल टाकू राहिले. अरे शिंदे साहेबांना बोलावलं असं अर्जंट, काही कामासाठीच बोलावलं असं ना, तिथं तर जाच लागेल ना आपल्याला. त्याच्याशिवाय जमणार आहे काय? त्याच्याशिवाय ते चोर सापडणार आहे का? मुकुट सापडणार आहे काय? हा जाऊ द्या, माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं आणि त्याच्यापाशी मुकुटाची जिम्मेदारी असती तर मग काय केलं असतं तुम्ही? आता त्यानं पहिलेच मग मुकुटा काढून ठेवला असता. 9:30 वाजता 9 वाजताच काढला असता. तुमच्यासारखा पागलपणा करून ठेवून दिला असता त्यानं. हा तुम्हाला एवढं विचारू परेशान झाला माणूस, आणि सांगू परेशान झाला, तरी मस्त जेवण करून झोपून राहिले, पण तो मुकुटा नाही काढला. आणि आता तुमच्या त्यानं पुऱ्या गावाला त्रास देऊ राहिले तुम्ही नाही. चला हो तात्या, वेळ लय उरू राहिला ना. शिंदे साहेब म्हणे अर्ध्या घंट्यात या म्हणे, इथंच तुम्ही अर्धा घंटा लावून राहिले. झाले अधिक अर्धा घंटा लागते, अधिक मग चिल्लावन बरं. ते माहित नाही का तुम्हाला कशा आहेत? अरे मोहन घडी ऐकूनच नाही राहिला ना आपला. अधिक त्या दोघायले घे ना आपल्याला, सोन्याले चेत्याले, ते तिथं टाइमपास होते अधिक. तात्या रात्री 8 वाजता हा सगळ्या गावकरी जमलेले आहे ते आपल्या हॉलमध्ये 7-12च्या. येणार म्हटलं तुम्हाला सांगणं आहे का कसा काय चोरी गेला, काय गेला, आणि एवढ्या दिवसानंतर कसा काय तुम्ही गाववाल्याला सांगू राहिले? सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर देता आता. शामराव 2 दिवसात निकाल लागूनच राहिला ना. 2 दिवसात चोर पकडतो म्हणे शिंदे साहेब. मग आता हे काय एवढं मोठं तामझाम करून ठेवून दिलं? अरे त्याला प्रश्न करते ना, माहित नाही का तुम्हाला? उकडे बोलते ते गाववाले होते, तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे का? इतक्या दिवसपासून तुम्ही आज कसे काय सांगू राहिले आम्हाला? हा का तो मुकुट चोरी गेला म्हणून? तुम्हाला प्रश्नाचे उत्तर द्यास लागणार आहे त्याच्यावाल्या. आणि कधी तो मुकुट सोडून आणता त्या चोराईपासून, आणि त्या चोराईला कधी पकडता, ते सगळं तुम्हाला सांगायला लागणार आहे. अरे पण श्याम भाऊ, मी काय पोलीस होय का राजू? हा मी कसं सांगू? आता पोलिसाच्या हातात आहे ते, कधी पकडते काय नाही. आणि आता हे गाववाले असे आणि माझे दोस्त मित्र असे मला सपोर्ट नाही करू राहिले. अरे शिंदे साहेबांना बोलावलं, त्याला किती वेळचं म्हणून राहिलो मोहनले, पण मोहन काही येऊन नाही राहिला. अरे तो यन तर माहित पडते शिंदे साहेब काय सांगू राहिले तर. मी येत नाही म्हणजे नाही तात्या, माझा धंदा पडते आणि मी येत नाही, तिथं पुरा दिवस मोडला जाते. तुम्ही देसान का माझ्या धंद्याचे पैसे भरून? तू तसा काही ऐकून नाही राहिला, मला शिंदे साहेबालाच फोन करावा लागेल. कुठं आहे आता तुम्ही? किती वेळ झाला राजू? हा वाट पाहू राहिलो, अर्धा घंट्यात येतो आणि येतो आणि तसं येतो. अर्धा घंटा झाला, कधी येता कधी? अरे काय बदल येऊ राहिले का सगळे जण, का बैलबंडीने येऊ राहिले? काय राजू हो, मला पा इथं सांगतो 10 मिनिटात हजीर लागेन. आता 10 मिनिटात शिंदे साहेब सगळे जण यायला तयार झाले. हा जो मोहन आहे हा म्हणते मी येत नाही म्हणते. आता तुम्ही बोला याच्यासोबत. द्या तात्या मोबाईल द्या त्याच्यावरची, मी बोलतो त्याच्यासोबत. आता कसा येत नाही तर पाहतो त्याला. बोला शिंदे साहेब, स्पीकर पण आणत आहे, तो ऐकून राहिला. बोला, त्याच्या पांटेला बशीच आहे मी. मी काय म्हणून राहिलो पाहिले, जर तू का त्याच्यासोबत 10 मिनिटात आला नाही इथं पोलीस स्टेशन मध्ये, तर जो सोन्याचा मुकुट गजानन महाराजचा चोरी झाला, त्या चोरीत नाही तुझे अंदर टाकून देईन. हा आणि ते सबूत बी आहे मापाशी, समजलं ना? लवकर 10 मिनिटात मला इथं हजीर लागेल, लवकर. शिंदे साहेब पण माझ्या पांटीला हो, माझा धंदा पडते राजू. मग कसा? बिलकुल चुप. मला सांगू राहिला का धंदा पडते, हे पडते ते पडते? इथं राहिलं महत्वाचं काम, चोरायला पकडायचं. हा तो गजानन महाराजचा सोन्याचा मुकुट राहिला पकडायचा, आणि तिचा धंदा महत्वाचा आहे काय? पुरे गावाला परेशानीच आहे, समजला ना तू? तर झाली असन तात्याच्यानं झाली असन गलती, तरी आपल्या सगळ्याचं काम आहे सगळ्याचं एकत्र येऊन त्या चोरायला पकडायचं. मला इथं तू 10 मिनिटात हजीर लागते, हा लक्षात ठेव. आणि येता तंबाखू चुण्याची पुढे घेऊन आता. हा बरोबर साहेब, येतो नको करू. हा पहिले सांगू राहिलो, इथं या लागतेच म्हणजे या लागतेस. मी जर आलो तर मग पाहून घेतो काय व्हायचं. हा तुला इतक्या वेळ तर म्हणून राहिलो चल तर तू ऐकून नाही राहिला. चल आता बस गाडीत लवकर, पांटेला बंद करतो. श्याम भाऊ पाहिजे कोणी गिऱ्हाईक आलं तर येते म्हणा तो अर्ध्या घंट्यात. तात्या तिकडून लवकर या, 8 वाजता पुऱ्या गावाची मीटिंग आहे, तुम्हाला मीटिंग मध्ये येणं आहे. हा एवढं लक्ष ठेवता फक्त. येतो ना बाबा. काय सरपंच बनलं तर डोक्याला त्रास झाला. करते एक जण आणि भरा सगळ्या लागते, असं काम झालं आहे ते. मुकुट काढून ठेवला असता हे एवढं मोठं झालं नसतं तामझाम. अरे किलबिले राव, चेते आहे का घरी? का हो राजा?
आम्ही तुम्हाला निवडून दिलं, सरपंच बनवलं आणि तुम्ही राजे हो. हा, त्या गजानन महाराजच्या सोन्याच्या मुकुटाला चुना लावून दिला. हा, डायरेक्ट चोरानं चोरून नेला राजे हो. तुम्हाला कळायला काय झालं? 8 वाजता मीटिंग आहे. 8 वाजता मीटिंग मध्ये येता पहिले तुम्ही. तुमच्यासोबत सगळ्या गाववाल्याला बोलायचं आहे. नाही तर काय आहे, तुमचं सरपंच पद रद्द करण्यात येईल. एवढं लक्षात ठेवता आले नाही तर 8 वाजता. अरे बापा, एवढीच्या गोष्टीसाठी डायरेक्ट सरपंच पद रद्द? एवढीची गोष्ट आहे का ते? हा, अरे सोन्याचा मुकुट होता ना तो, का साधा सुद्धा होता काय? प्लास्टिकचा होता का तो, का बेंटेकचा होता? सोन्याचा होता म्हटलं तो. हा, आता मग भरून जा तुम्ही. येतो ना 8 वाजता मीटिंगला येतो. पहिले त्या चेत्याला बोलावा. दोघं जण घरातच आहे आता ते. सोन्या आणि चेत्या दोघं जण अंदर मोबाईल पाहू राहिले. आवाज द्या तुम्ही, येते बाहेर ये. चेत्या, सोन्या, या रे बाहेर, या रे 2 मिनिटं. शिंदे साहेबांना दोघांना बी बोलावलं. 10 मिनिटात या तिथं. आम्ही चाललो सगळे जण आहे. काय रे यार, जरासा आता मोबाईल पाहत बसू राहिला होता माणूस. आता शिंदे साहेबांना बोलावलं म्हणते. आता शिंदे साहेबांना कायले बोलावलं होतं ना आपल्याला? अरे आपल्याला म्हणजे त्याला बोलावलं. ते काय गाडीचा आवाज नव्हता येऊ राहिला का तुले? गाडीच्या गाडी भरून गेली ते सगळे जण आहे. आपल्याला जाणंच आहे. तर कायले बोलावलं, काय बोलावलं ते डबल विचारन. कशी झाली चोरी, काय झाली, असं झालं तसं झालं. चलतं का नाही चलत तू सांग. जाच लागन ना, पोलीसवाल्यानं बोलावलं ना. हा, सगळे जण गेले ना, आपल्याला जा लागनच. चल, गाडी काढून चाललं जाऊ. का हो काका, किती जण होते त्यावेळेला गाडीतनी? त्याच्या सगळे जण होते. हे ताजाची पुरी टीम आहे. नामदेवराव, पाटील, जवानंद भाऊ, दिलीप भाऊ, सल्ल्या, शाहरुख, मोन्या, सगळे जण होते रे बाबा. मग जास लागन सोने आपल्याला. काहीतरी ते आपल्याला विचारपूस करन. जास लागन. चल, काढ गाडी काढ. हटजा बंदातून काका. अबे एवढा मोठा रस्ता आहे ना, फक्त तू अंगावर भिडो, मग सांगतो तुले. अरे कॉंग्रॅच्युलेशन शिंदे सर आणि मोरे सर, पंखा लावल्याबद्दल. बापरे, सरकारनं लय सोय केली पण तुमची. पंखा लावून दिला तुम्हाला. आम्हाला गरमी होऊ राहिली होती म्हणून आम्ही आमच्या पैशाने लावले म्हटलं ते पंखे. समजले का तात्या? हा, तुम्ही सरपंच आहे. आता तुम्ही हे पोलीस ठाण्याला सुधरव जा. तुमच्या हाती आहे ते सगळं. थांबना, निधी तर येऊ द्या शिंदे साहेब. पुऱ्या ऐसा देतून लावून प्रत्येक रूम मध्ये 4 ऐसा लावतो. फालतू चेंगळ नका करू. मुद्द्याचं काय आहे ते बोलतो आता मी तुम्हाला. हा, ते दोघं कुठे गेले काली पिली? आता काय माहिती साहेब, ते येते का नाही येत. ते दोघं जर आले नाही त्या दोघांना घोषित करून द्या तुम्ही. काही आहे ना तो सोन्याचा टोप चोरला म्हणून. आणि लोक त्याच्यावर भरोसा बी करण. कहून माहित आहे, कारण ते दोघं आहे चोर. आले दोघंही आले ते. काय होता ते, कायले बोलावलं? आता प्लॅन आहे का माया काय आहे तर? आता इथून 2 दिवसानं आपल्याला त्या चोराला पकडणं आहे. आणि इथून 2 दिवसानं आहे महाशिवरात्री. हा, रविवारची आहे महाशिवरात्री. त्या महाशिवरात्रीच्या पहिलेच त्याला आपल्या रात्री पकडणं आहे. तर प्लॅन असा आहे का आपल्याला सगळ्या गावातनी आणि गावाच्या आजूबाजूले आणि 50 ते 80 किलोमीटर पर्यंत हे अफवा फैलवून द्यायची आहे का 10 तोळ्याचा सोन्याचा नाग आपल्या कोंडेश्वर महाराजाच्या मंदिरात म्हणजे शंकरजीले तो चढवण्यात येणार आहे. काय म्हणालो मी, हे अफवा फैलावा तात्या, त्याच्याशिवाय ते चोर सापडणार नाही. अफवा फैलवून देऊ, पण 10 तोळ्याचा सोन्याचा साप आणू कुठून? किती रुपयाचा उराला तो? गुड क्वेश्चन तात्या, गुड क्वेश्चन. 10 तोळ्याचा सोन्याचा साप आपल्याला आणायचा नाही आहे. आपल्याला तो बनवायचा आहे. त्याला सोन्याचा कलर मारायचा. ऐकून घ्या पहिले काय म्हणून राहिलो तो. हा, आणि जागोजागी एवढे बॅनर लावून द्या आणि एवढा प्रचार प्रसार करा का जे इकडे जेवढे चोर आहे गावातले तेवढे चोर तो साप चोराले आले पाहिजे. त्या एवढ्या चोरातनी आपल्या त्या 2 चोराले पकडायचा आहे. त्या 2 चोराचं चेहरे तर मी पाहून घेतले आहे. पेंटिंगवाल्याने जशी पेंटिंग बनवली होती ते मायाबरोबर आता डोक्यातनी फिट झाली एकदम मेमोरीतनी. आम्ही तिथं भिकाऱ्यासारखे मोरे साहेब आणि मी आम्ही मंदिराच्या आजूबाजूला बसलो राहील चोराचा पता लावत. म्हणजे चोरनं जसा हमला केला रे केला त्या नागावर चोरासाठी, तसंच आम्ही त्याला पकडून घेऊ. हा, पण तुमच्या दोघांचा मला सगळ्याचा साथ असा पाहिजे का सबका साथ सबका विकास पाहिजे. म्हणजे हो साहेब, काही समजलो नाही ना आम्ही. व्हेरी गुड तात्या, व्हेरी गुड. नाही समजले ना, आता एकदा समजावून सांगतो, डबल समजावून सांगा नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही दोघं रे, होय काली पिली दोघं जण, तुम्ही दोघं शांततेत ऐकून घ्या. जर कुठं चबरेपणा केला आणि कुठं बचक केलं त्या न्यूजवाल्यासमोर तर सगळ्यात पहिले असा लाताळीन धरून तुमच्या दोघांना आधी डबल का लक्षात ठेवीन. हा, आता फक्त हाताभुक्कीनं मारलं, आता पट्ट्यानं मारीन उलटं लटकून. शानपण नाही करायची, सांगून राहिलो तुम्हाला. आपल्या सगळे मिळून करायचं आहे, सक्सेसफुल करायचं आहे, सबका साथ सबका विकास करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. तो चोरी जरी ताताच्यानं गेला असन तर ते चोर पकडाच लागेल आपल्याला. आज तो मुकुटा चोरी गेला एका बाईच्या इच्छे, बुडाबुडीच्या इच्छे, सगळं पैसे चांदी सोनं हे सुद्धा नेलं ते ना. असं गती चोरी केल्याच आहे ना तर पुढे गाव सफा करून टाकन ते, पुढे भिकील लागन गावाले. म्हणून म्हणतो ते चोर पकडणं गरजेचंच आहे. हा, मला सगळ्याचा सोबतीले पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला शिंदे साहेब, आमच्या इकडून आणि आमच्या गाववाल्याकडून जे बी मदत लागत असं या चोराले पकडाले आम्ही बिंदास करतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणून राहिले ना का मिरवणूक काढा, तर मिरवणूकही काढतो आम्ही.
आणि काय कसं करावं लागते ते आम्हाला सगळं तुम्ही सांगून द्या प्लॅनिंगनुसार. पा लक्ष द्या हा. आम्ही दोघं तिथं मंदिरापाशी बसन दुसरे कपडे घालून भिकारी सारखे. तुम्हीही आम्हाला न ओळखल्यासारखे कर्जा, एवढं लक्षात ठेवला फक्त. नाहीतर मग शिंदे साहेब आणि मोरे साहेब तिथं जर केलं तर चोर पळून जाईल, समजून जाईल का याचा प्लॅन आहे म्हणून. आणि तो 10 तोळ्याचा नाग आहे सोन्याचा बनवलेला हा, तर तो तुम्ही त्याच्या डोक्यावर घ्या, मिरवणूक काढा, भाला वगैरे हा. जो त्रिशूल आहे महादेवाचा तो मिरवणूक काढा चांगली. असं वाटलंच नाही पाहिजे, कोणालाच वाटलं नाही पाहिजे का हा सगळा प्लॅन आहे ठरलेला. मग समोर काय करायचं आहे ते आम्ही करतो, तुम्ही सांगितलं फक्त तेवढंच करा. बॅनर सगळ्या आजूबाजूच्या गावात 100 किलोमीटरपर्यंत हे गोष्ट झाली पाहिजे का 10 तोळ्याचा साप हा कोंडेश्वर महादेवाला चढवण्यात येणार आहे म्हणून सगळ्या गावाला माहीत झालं पाहिजे. हा, जसं त्या चोराला माहीत झालं आणि ते चोर येणार म्हणजे येणार 100% मला गॅरंटी आहे. तसंच आम्ही त्याला पकडू, सांगितलं तेवढंच करा. चला जा आता इथून. पण शिंदे साहेब आता गाववाल्यासोबत माझी 8 वाजता मीटिंग आहे याच गोष्टीच्यानं. का असा कसा मुकुट चोरी गेला तर आता मी तिथं काय सांगून काय बोलू, ते काय बोलायचं कसं बोलायचं ते तुम्ही तुमचं पाच बसा, मला नका सांगू. फक्त मी जेवढं सांगितलं तेवढंच लक्षात ठेवा. आणि खास करून तुम्ही दोघं रे जर कुठं भादर केलं आणि जास्ती शानपणा केली तर पाहून घ्यायचा काय होईल तर तुमच्या दोघांचा. आता फक्त आपण प्लॅन केला तसं झालं पाहिजे, कोणा गडबड नाही केली पाहिजे. आणि हा प्लॅन एवढ्याशिवाय कोणाला माहित नाही झाला पाहिजे. जर कोणाला माहित झाला तर झालं, मग ते कधी सापडू नाही शकत, एवढं लक्षात ठेवा. चला येतो साहेब. हा प्लॅन का सक्सेस झाला मोरे साहेब का ते दोघं आपल्या ताब्यात तर राहणारच आहे. त्या दोघांना असा झोडपतो आणि कुठं काय सोनं किती चोरलं सगळं काढतो त्याच्यापासून सगळं. त्यानं लक्षातच ठेवलं पाहिजे का पाला कोणासोबत पडला. शिंदे साहेब म्हणते मला झोडपे खाता खाता ते सगळंच माहीत पडन. फक्त 2 दिवस थांबा तुम्ही. 2 दिवसात तुम्हाला ते चोरे पकडून देतो आणि तुम्हाला तुमचा सोन्याचा मुकुटही देतो. फक्त 2 दिवस तर थांबा. आता एवढे दिवस थांबले तर 2 दिवसात जर गजानन महाराजाचा सोन्याचा मुकुट सापडला नाही तर सरपंच साहेब तुम्हाला भरून द्या लागन. हा, तुम्हाला सांगू राहिले सगळे बाहेरचं एकच म्हणणं आहे का जर तुमच्याच्यानं चोरी गेला ना तर तुम्हीच भरून द्या लागन. अरे पण काकू जर दुसऱ्या कोणाच्यानं गेला असता तर मग त्यानं भरून दिला असता काय? दिला नसता तर काय आम्ही घेतला असता भरून बरोबर त्याच्यापासून. हा, ते ज्याच्याच्यानं हरपला त्याला तर भरून देणं चालते. बरोबर आहे तात्या त्याचं. ज्याच्या ज्यानं चोरी गेला तोच भरून देणार ना. आता तुमच्या ज्यानं चोरी गेला तात्या तुम्हाला भरून देणं आलंच. अहो काका सस्ता नाही आहे तो. एवढ्या रुपयाचा मी कुठून देऊ भरून? जर नाही सापडला पोलीस वालेले तर मी कुठून देणार आहे भरून, सांगा बरं. ते कसा देऊ काय देऊ सरपंच साहेब ते तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला देणं आहे म्हणजे देणं आहे भरून. बरोबर आहे. ज्याच्यानं चोरी नाही गेला तो नाही देण भरून तर काय पुरे गावकरी देणार आहे का भरून? हा, जिम्मेदारी तुमची होती, तुमचं काम होतं ते मुकुट काढायचा. आता तुम्हीच देणार आहे भरून. जर तो सापडला नाही 2 दिवसात, तुम्ही गॅरंटी घेऊ राहील ना का 2 दिवसात सापडणार आहे म्हणून. जर सापडला नाही तर तुम्हाला तो भरून द्यावा लागणार आहे म्हणजे लागणार आहे. तुम्ही जर गॅरंटी घेऊ राहिले का 2 दिवसात ते चोर सापडणार आहे आणि मुकुट बी सापडणार आहे तर ते तुमची गॅरंटी तुमच्याच पाशी ठेवा. आणि 2 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे करा. 3रा दिवस आम्हाला मुकुट लागेल आमचा सोन्याचा, बस. 2 म्हणून 3 दिवस घ्या तुम्ही सरपंच साहेब. 2 म्हणून 3 दिवस घ्या, 3 म्हणून 4 दिवस घ्या. पण 5व्या दिवशी तो मुकुट पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला, बस. तुमचं काम होतं तिथं सार्वजनिक कार्यक्रम आहे तिथं कॅमेरे लावायचा. तुम्ही कॅमेरे घेऊन नाही लावले ते तुमची निष्काळजीपणा आहे. आणि तुम्ही एक चूक केली का हे सगळं प्रकार म्हणून 5 दिवस झाले. तुम्ही 5 दिवसापासून आम्हाला कोणालाच माहित नाही होतं. हे तर ते टीव्हीत आणि पेपरात आलं आणि ते न्यूज वाल्यानं सांगितलं म्हणून आम्हाला माहित झालं. नाही तर तुम्ही आम्हाला भुलन पाडू राहिले होते नाही. तात्या हे तुमचं एकदम चुकीचं आहे. तुम्ही सगळ्या गावकऱ्याला सांगायला पाहिजे होतं का अशी घटना झाली. अरे कसं काय सांगू तुम्ही सांगा ना मला. मला शिंदे साहेबांना सांगितलं आहे का हे कोणालाच गोष्ट सांगायची नाही. हे चोरापर्यंत माहित नाही गेली पाहिजे. चोराले पकडासाठी मी हे गोष्ट कोणाला सांगितली नाही का मुकुट चोरी गेला म्हणून. कारण शिंदे साहेबांनाच म्हटलं होतं का जोपर्यंत चोर सापडत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणालाच माहित नाही पडली पाहिजे. नसं आहे आता तुम्हाला सगळ्याला माहित झालं तर त्याच्यानं चोर झाले हुशार. चोर झाले हुशार तर मग काय त्याच्यात. आणि त्यानं इच्छा मुकुटच नाही त्याला इकडे चोरी केली आहे सोन्याची चांदीची पैशाची. सांगा त्याला पकडणं अनिवार्यच आहे आपल्याला. आज जर आपण त्याला पकडू नाही तर ते आज मंदिरातली चोरी झाली, घरातली चोरी झाली, उद्या आपल्या घरात होईल. मग काय करसान. येत्या 2 दिवसात हे तुम्हाला सोन्याचा मुकुट भेटून जाईल, बस. फक्त तुमच्या गावाला सगळ्याचा सपोर्ट राहू द्या. असाच आपण त्या चोराला पकडू आणि मुकुट बी घेऊ. चला येतो मग मी. देतो म्हणते तो मुकुट 2 दिवसात. 2 दिवसात जर त्याने दिला नाही तर 3ऱ्या दिवशी आपण त्याच्यापासून भरून घेऊ. चला जा आपापले काम करा. आता कसं करतात तात्या? हा, आता 2 दिवसात तुम्हाला काही करून तो सोन्याचा मुकुटा गजानन महाराजाला वापस आणून देणार गावले. नाही तर तुम्हाला तुमच्या खिशातून भरून देणार. आता कसं करता 2 दिवसात जर चोरा नाही सापडले तर मग. शिंदे साहेबाचा प्लॅन जर सक्सेसफुल झाला तर हा सोन्याचा मुकुट बी सापडते आणि चोरही सापडते. सगळंच होते बरोबर. फक्त प्लॅन बरोबर सक्सेसफुल झाला पाहिजे. त्याच्यासाठी आता उद्या आपल्याला तडजोड करणार आहे. कुठे गेले सोन्यांचे त्या? कुठे गेले? इथंच आहे ना. बोला काय म्हणता तुम्ही दोघं. फक्त एक काम करा आता जा बॅनर बनवाले आणि बॅनर बनवाले टाकून द्या. सकाळपर्यंत पुरे इकडे लागले पाहिजे आणि एक ॲटो आपला घुमला पाहिजे. का सातबारा गाववाले 10 तोळ्याचा सोन्याचा
साप कोंडेश्वर महादेव मंदिराला अर्पण करणार आहे. रात्री 8 वाजतापासून तुम्हाला सगळ्याला हजर राहणं आहे आणि 12 वाजेपर्यंत तो आपल्याला अर्पण करणार आहे. असं सगळ्या इकडे फैलून द्या. हा बाकी काय आहे कसा आहे साप साप बरोबर मी आणतो. तो पुरा ओरिजिनल डिकटॉक सोन्याचाच बनन. असं वाटन ते का लोकांना सोन्याचाच होय तो. हा त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त दोघं जण एवढं काम करा का सकाळपर्यंत पुरे इकडे हे बॅनर लागले पाहिजे आणि ऑटो आपला घुमला पाहिजे 100 किलोमीटर प्रमाणे. हो पण तात्या याचा जो पूर्ण खर्च होयन बॅनरचा याचा त्याचा आणि मिरवणूक बी काढणार. मिरवणूक भुलले का तुम्ही? मिरवणूक काढा लागेल ना. हो तात्या, महादेवाचा त्रिशूल घुमून आहे ना आपल्याला दरवर्षीप्रमाणे. आपण पुऱ्या गावात त्रिशूलने घुमवत काय? त्रिशूल सोबत आपल्याला तो जो आपण साप बनवू म्हणजे नाग महादेवावरचा शिवलिंगीवरचा तोही घुमवून आहे आपल्याला. म्हणजे वाटलं पाहिजे ना चोरायले का नाही? जे बोलू राहिले तुम्ही खरं बोलू राहिले का? खरंच बा 10 तोळ्याचा सोन्याचा साप होय तो. अरे हो गोष्ट तर बरोबर आहे. गाजत वाजत नाही लागेल आपल्याला. हा प्लॅन कोणाला माहित नाही पडलं पाहिजे. असं वाटलं पाहिजे जे बी होऊ राहिलं ते दरवर्षीप्रमाणेच होऊ राहिलं. काहीच नवीन होऊन नाही राहिलं. फक्त याच्यात नवीन काय आहे तर जो आपण नाग बनवला आहे शिवलिंगीवरचा 10 तोळ्याचा सोन्याचा ओरिजिनल म्हणूनच सगळ्याला माहीत पडलं पाहिजे का हा ओरिजिनलच होय. असा कलर करून आणजा दिले. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. फक्त सकाळी सोन्यांचे त्या एवढं काम करून घेता तुम्ही. हा मग पाहतो कसे सापडत नाही ते आणि कसे प्लॅन मध्ये फसत नाही ते. मोहन उद्याचे दिवस पांट्याला बंद ठेवतो तू. हा सकाळी चालू ठेवतो. सकाळी काही परेशानी नाही आहे आणि 8 वाजतापासून बंद ठेवतो. बरं ना ठेवतो. पण हा जो खर्च होणार आहे हा तात्या तुम्ही कोणाच्या याच्यातून करणार आहे पहिले हे सांगा. हे जे जनता जनार्दन आहे याच्या याच्यातून खर्च नाही झाले पाहिजे. हे तुमच्या खिशातले खर्च करायला लागेल. कारण तुमच्याच ना एवढा मोठा घोर झाला. मी कसं काय खर्च करणार आहे? मला तर काही समजून नाही राहिलं. अरे दरवर्षीच काढते ना. जे महादेवाचा त्रिशूल आहे तो दरवर्षीच घुमवते. सगळेजणच खर्च करते ना. मग मी कसं काय देऊ यावर्षी? काहून नाही देसान तुम्ही यावर्षी? मी काहून देऊ यावर्षी हे तर सांगा मला. हा मी काहून देऊ यावर्षी? सरपंच बनले यावर्षी तुम्हालाच खर्च करायला लागणार आहे पुराच्या पुरा. तो बी स्वतःच्या खिशातला. हा जनता 1 बी रुपयाने देणार आहे. पहिले सांगू राहिलो गावातली जे आहे ते तुम्हाला तुमच्या खिशातला खर्च करायला लागणार आहे. तो डीजे सगळं जेवढा बी खर्च आहे सगळं तुमच्या इकडे जाय म्हटलं. ते बॅनर पासून ते सगळं पाटील सांगा त्याइले. हो ना ते खर्च नाही करत म्हणते. काहून नाही करण खर्च? ते सरपंच बनले यावर्षी पुरा खर्च तुमच्या इकडे आहे. बरोबर आहे यायचं. तुम्ही सरपंच बनले ना तुम्हालाच खर्च करा लागणार आहे सगळं. फालतू बनलो सरपंच. आता खर्चावर खर्च मास खिशातले पैसे चालले. जेवढे पैसे येत नाही या गावाच्या विकासासाठी त्याच्या 3 पट्ट मास खिशातले पैसे चालले जाय. बरं जा तुम्हाला टाकतो मी फोन पे न पैसे. काय ते करून घ्या पटकन. सकाळपर्यंत सगळं ओके झालं पाहिजे. हा रात्री 8 वाजेपर्यंत सगळं इकडे ओके झालं पाहिजे. काय सांगत आहे तुम्हाला? ढोलताशे सांगत आहे आधी काय सांगत आहे मिरवणुकीसाठी ते लवकरात लवकर करून घ्या बंदोबस्त. चला मोहन जेवण खावण करतो बा. जेवलो नाही काही नाही. हा सकाळची उद्या फिल्डिंग रात्रीची उद्या फिल्डिंग लावा लागेल ना. दे मोहन तंबाखूची पुडी दे आणि चुन्याची पुडी दे बा. घरी जातो आता जेवतो आणि झोपून राहतो तंबाखू खाऊन. बरं पाहून घ्या रे. मग नका म्हणजा इकडे करा लागते तिकडे करा लागते. उतरू काय खाली सांगा बरोबर लागलं काय तर. उतरून जा खाली. बरोबर लागला आता ते. उतरा आणि लवकर मोहनदाच्या पांटेल्यापाशी या. पांटेल्यावर बरोबर एक बसून जाते. म्हणजे येणार आले आणि जाणार आले सगळ्याले दिसते. आणि मोहनदाच्या गिराईक आले बी. चला रे सोन्या याच्यावर लोक पांटेल्यावर. त्या पांटेल्यावर लावून दे ना एक. अरे शिड्या घेऊन बाहेर ये. पाहून घ्या रे बरोबर आहे ना? बरोबर आहे. फक्त गावाच्या बाहेर 2-3 लावून द्या आणि बस. फक्त गावाच्या बाहेर 2-3 लावून द्या बस झालं मग. हा ठीक आहे. तात्याला व्हिडिओ कॉल करू काय? कायले करा लागते व्हिडिओ कॉल? आता तात्या वावरात जासाठी इकडूनच राऊंड मारते ना. दिसून जाते त्याले. ऑटोवाला नाही आला ना त्याच्या आधी. ऑटोवाला कुठं लटकला? कुठं आहे रे भाई रिंक्या? काय लेखा किती वेळ झाला? तुला म्हटलं होतं ना सकाळीच पाहिजे म्हणून 7:30 वाजता ऑटो. हा इकडे सगळे बॅनर लावून झाले. काय झालंच नाही आधी? त्या मागच आहे पाय माग पाय. आला रे चेत्या तो आला. आणि चल सांग कुठं कुठं घुमावं लागते गाडी? पूर्ण गावात तर तुला घुमवायचीच आहे आपल्यावाल्या. पण इथून 100 किलोमीटर जे बी गाव दिसन तिकडे घुमून आहे समजला. सगळे काने कोपरे काहीच नको सोडू. आणि जे पैसे होत असन त्याचे 1000 रुपये जास्त सांगतो. समजा त्याला जर 2-3 हजार रुपये होत असन 3000 रुपये होत असन तर 4000 सांगतो. म्हणजे 500-500 आमचे निघते. चल ठीक आहे येतो मग. चार्जिंग केली आहे ना फुल? नाही तर मग म्हणशील अधिक. अरे फुल चार्जिंग आहे. पुरा रातीभर घुमवला दिवसभरही घुमवला तर पुरते त्याची चार्जिंग. चल येतो. मोहन दादा आला रे. काय रे बा सकाळीच हा काय मसाले पान खाले आले का सकाळीच? आमदार बा थोडस उधारीवाले नंतर पहिले बहुनी होऊ द्या. अरे मसाला पान खाले नाही त्या पांटेल्यावर पाय काय लावलं तर. अरे का मग पांटेला काय आता बॅनर लावायला ठेवला आहे का तुम्ही? हा चौकात लावत जाणार इथं का पांटेल्याच्या वर दिले का बॅनर लावणं चालू करून तुम्ही? अरे गावाचं काम आहे मोहनदा. काही ना काहीतरी योगदान पाहिजे नसते कोणाचं. म्हणून त्या पांटेल्याचं त्याला योगदान घेऊन घेतलं आम्ही असं. तुम्हाला दोघांनी समजावून सांगू राहिलो. आता लावलं याच्या पुढे लावायचं नाही आपल्या पांटेल्यावर कोणताच बॅनर. पहिले माही परमिशन घ्यायची त्याच्यानंतरच लावायचं तसं लावायचं नाही. अरे बापरे याची परमिशन?
कायची परमिशन घ्या लागते रे बा त्याली? सरकारी जागावर त्याला पांटेला आहे, सरकारी जागेवर आम्ही बॅनर लावून राहिलो. हा, कायची परमिशन घ्या लागते त्याली? सरकारी जागेवर असला तरी म्हटलं मग पांटेल्यावर तर आहे ना तो बॅनर. तात्या सरपंच आहे म्हटलं. आता मोहनदा विचार करजो, तात्याला तर सांगीन का हे बॅनर ने लावू देऊ राहिले म्हणून. मग मग पांडेला उचलन म्हटलं. हा, नशामुक्ती केंद्र आणन मग गावात. असं कसं? भले हुशार दिसू राहिले. पांडेला उचलू देणार आहे का मी? डीजे आपल्याला चांगला कडक वाजणारा पाहिजे. हा, ते होम थिएटर सारखा वाजणारा नाही पाहिजे. पहिले सांगू राहिलो. नाही 1 रुपया बी दिन नाही मी भांडण करीन देवा त्याच्यासोबत. आणि गाणे पुरे महादेवाचेच लागन म्हणा. डीजे एकदम कडकवालाच आहे, आणि तुला जे गाणे पाहिजे तेच गाणे वाजवायला लावजो, ठीक आहे? नाहीतर तूच नाचता, आम्ही नाचतही नाही. ते कोणी नाचो, पहिले सांगू राहिलो मी तुले. नाही तर मग म्हणशील फक्त बचल बचल नका करजा. हे जे शिंदे साहेबांना प्लॅन केलाय ते बचल बचल नका करजा. नाही तर त्या दिवशी पूर्ण तुम्ही धिंगाणा करून टाकला. ते अलग कारण होतं मोहनदा, म्हणून सांगितलं आम्ही. चल सरेचे त्या. याचं अलग कारण चांगलं झोडपलं वाटते शिंदे साहेबांना. मला सांगू राहिला अलग कारण होतं. आज रात्री पहिले त्रिशूल घेऊन जाते ते महादेवाच्या मंदिरात, आणि मग उद्या आपल्याला सकाळी जाणार दर्शनाले. हा, सकाळीच तयार राहायचं तू. महाशिवरात्री आहे उद्या. महाशिवरात्रीच्या सर्व गावकरी वासियांना मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलाची मिरवणूक निघणार आहे, व तसेच आपल्या सातबारा गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्यांच्या वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवाच्या मंदिराला अर्पण करण्यात येत आहे. तरी सर्व गावकरी रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. रात्री 8 वाजता त्रिशूल निघते का मग? तू पाहिजे तसं आता किती मजा राहते तर रात्री 8 वाजता. आणि सकाळी मग आणखी अलग. आणि का हो काकू, 10 तोळ्याचा सोन्याचा नाग हर वर्षीच राहते का मग तिथं? नाही, आम्हाला ह्याच वर्षी माहित पडू राहिलं का 10 तोळ्याचा वासुकी साप सगळं गावकरी मिळून दिला वाटते बा कोंडेश्वरला मंदिराला दिला असं काय माहिती नाही. आता माहित पडलं ना रात्री 8 वाजता. 10 तोळ्याचा म्हणजे 100 ग्रॅम झाला ना तो. दिला असं गावाला सगळं मिळून. आता महादेवाचं एकच तर मंदिर आहे आपल्या गावात. महाशिवरात्रीच्या सर्व गावकरी वासियांना मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलांची मिरवणूक निघणार आहे, व तसेच आपल्या सातबारा गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्याचा वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवाच्या मंदिराला अर्पण करण्यात येत आहे. तरी ठीक रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. महाशिवरात्रीच्या सर्व गावकरी वासियांना मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलाची मिरवणूक निघणार आहे, व तसेच आपल्या सातबाऱ्या गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्याचा वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवाच्या मंदिराला अर्पण करण्यात येते. तरी सर्व गावकऱ्यांनी रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. उपस्थित राहायचो व. आपल्याच घरापासून निघणार आहे आणि उपस्थित राहायचो करवायला जा वावरात जा सारखे. चला येतो मग शांता मॅडम. हा, जा लवकर. फुलं घेऊन येतात देवासाठी वावरातून. महाशिवरात्रीच्या सर्व गावकरी वासियांना मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलाची मिरवणूक निघणार आहे, व तसेच आपल्या सातबाऱ्या गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्याचा वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवाच्या मंदिराला अर्पण करण्यात येत आहे. तरी ठीक सर्व गावकऱ्यांनी रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. महाशिवरात्रीच्या सर्व गावकरी वासियांना मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही गावकऱ्याच्या भरोशावर एवढं 10 तोळे सोन्याचं? अरे बापा, लय झालं ना ते. फोन लावा बरं तात्याले, लावा फोन लावा. विचारू द्या पहिले बोले. गावकरी कुठून देणार? गावकऱ्यापाशी कुठून पैसा आहे? हा, आज तात्या सरपंच झाला तेव्हापासून म्हटलं जास्तच पैशाचा उदम करू आला. फोन लावतोच त्याला, थांबा. तात्या मोहनदाले सांगा बरं, या पांटेल्यावर बॅनर नाही लावायचं म्हणते माई परमिशन घेतल्याशिवाय. सांगा आता. फोन कोणाचा येऊ राहिला रे? थांबा 2 मिनिटं. तात्या, हा जो तुम्ही 10 तोळ्याचा नागोबा दिला म्हटलं कोंडेश्वरच्या महादेव मंदिर आले, त्या सातबारा गावातल्या लोकांना पैसे काय मागितले तुम्ही? गावातल्या लोकांचं फक्त नाव टाकलंय का सगळं गाव मिळून दिलं आहे? मास पैशानं स्वतःच्या देऊ राहिलो मी ते 10 तोळ्याचा, बाकी कोणीच नाही देऊ राहिलं. बस हेच आहे फक्त. ते कसं सगळ्या गावकऱ्याचं नाव टाकलं. अच्छा, मी म्हटलं गावकरी लोकांच्या पासून कसे पैसे घेऊन देऊ राहिले तुम्ही? हा, तुमच्या स्वखर्चातून दिले ना? ठीक आहे मग, ठीक आहे. मोबाईल घेतलाच नाही वाटते दुसरा, त्याला सुद्धा गेला. वा वा वा, मस्त आहे. सरपंच आहे म्हणते. अरे सरपंच आहे तुम्ही तर ॲपलचा मोबाईल वापरले पाहिजे आणि स्कॉर्पिओ गाडीनं घुमाले पाहिजे. घेऊ ना टाईम आहे ना. इथं 100 रुपयात चांगला झाला ना मोबाईल. मग कायला घ्यायची गरज आहे? घेतली नाही, बुलेट आहे ना आता आपल्याविषयी. मग कायले पाहिजे आता? स्कॉर्पिओ आहे ना, पाटलाची थार घुमावले. अरे का दुसऱ्याच्याच भरोशावर शोक करसान काय? स्वतःच्या पैशाचं घ्या ना काही. सरपंच आहे ना आता, नाही का रे बा मोहनदा? मी काहीच बोलत नाही तुमच्या मनात. तुम्ही तुमचं पाठ बसा. तुम्ही एकाचे एकच आहे. हा, मला अलग पाडता मग. हा, तर कुठं होता विषय? बॅनर लावू नका म्हणे. पांटेल्यावर काऊन नाही लावता रे बा? हा, सरकारी जागेत त्या पांटेला आहे, त्याच्यावर बॅनर लागणं. जोपर्यंत मी सरपंच आहे, मी म्हणन तसंच चालन इथं. हाव काय?
आम्ही पाठिंबा दिला म्हणून निवडून आले तुम्ही, नाही तुम्ही निवडून तरी येत होते काय? ते 20,000 जे आखरीचे मतं भेटले ना ते माय होय. घे ना बे तवा चालू राहिला. त्या पाठिंबा दिला म्हणून निवडून आलो, सरपंच झालो. हा इनमिन 50 जण ओळखत असन तुले. तर 20,000 मतावर काय का नाव लिहिले आहे काय? का आम्ही मोहनले मतं देऊ राहिलो होतो, मोहनले मतं देऊ राहिलो होतो, मोहन बसला म्हणून तुम्हाला दिले ताते? हा काही इले का? मी तर पस्तावू राहिलो तुले एवढे पैसे देऊन. नसते दिले तर पुरले असते, माहित तर पडलं असतं तुले किती मतं पडते. तर 10 वेळा उपसून राहिला का झोपीतून? माझ्यानं निवडून आले तात्या, माझ्यानं निवडून आले. बरोबर आहे तात्या तुमचं, एकदम बरोबर. तुम्ही चुपचाप राहा. हा नाही तर तुमचे कान्सोला शिकीन. बरोबर आहे तात्या, बरोबर. मोहनदाच्या इकडे पैसे खाले भेटले तर मोहनदाच्या इकडे पळाले, माझ्याकडून पैसे भेटू राहिले माझ्याकडे येऊ राहिले होते. हा भिंगोट्यानं वापर दिली तर भिंगोट्याच्या इकडे. सगळ्या इकडले पैसे तुम्हीच खाल्ले. जेवढे 5 वर्षात सरपंच कमावत नाही त्याच्या दुप्पट तुम्ही कमावले रे दोघांना. फालतू आता मला पोल नका खोलायला लावू एका एकाची. आणि मी काय म्हणून राहिलो, त्या ऑटोवाल्याला म्हणा गावात घुमणं बंद कर. इकडे 100 किलोमीटर तिकडे घुमू म्हणा दिले. हा फोन लाव दिले, लाव बरं. बोल रे जेट्या, काय म्हणून राहिला? अरे गावात नको घुमू, गावाच्या बाहेर घुमू. आता 80, 90, 100 तिकडे किलोमीटर चालू दे. हा 100 किलोमीटरच्या एरियात इकडे तिकडे घुमू. इथं एका जागीच नको घुमू. गावातल्या घुमवला, गावातल्या लोकांना माहित पडूनच जाते बॅनरच्या. तिकडे घुमू, तिकडे बाहेर. हा बस आता गावाच्या बाहेरच चाललो. आणि म्हटलं पैसे लागत होते ना अर्धे ऍडव्हान्स. थांब 1 मिनिट, स्पीकर फोन राहू दे. हा तात्या बोलून घ्या, स्पीकर फोन आहे सांगायले. हा सांग रे तात्याला, सांग रे पैसे किती होते आपले. 6,000 रुपये रोज होते. कारण 100 किलोमीटर, ते 100 किलोमीटरच्या तिकडे घुमून आहे म्हटलं. तिकडले गाव किती मोठे मोठे आहे. तर 2-3 ऑटो मी अधिक सांगितले इकडलेच. हा बॅनरी घेतले म्हटलं. तर 5,000 रुपये रोजानं 3 पकडून घे, 15,000 रुपये. 15,000 रुपये? अरे बापरे, लय चालले ते. 15,000 रुपये काली म्हणते. आता सांगून द्या, नाही तर वापस यायला लावतो ऑटोवाल्याले. हा कारण कसं आहे, तुम्ही इकडे येऊन पहा कायले म्हणते 100 किलोमीटर इकडे तिकडे पुरे गाव घुमणं. 5-6 ऑटो लावले ना, तर 7,500 रुपये आता टाकून द्या पहिले. सांगा तात्या काय म्हणतात, नाही तर मग बंद करायला लावतो त्याला ऑटो. तात्या बरोबर आहे ना, ते तिकडे किती मोठी वस्ती आहे, ते पुरे गाव घुमू राहिला ना, त्या हिशोबाने बरोबर तर बोलले. ते काय कमी बोलले? आपण का म्हणून 15,000 रुपये कायले म्हणते राजा एका दिवसाचे? सांगा पटकन या काय आहे ते, त्याला सांगायला बरं होते रिंकेले. ठीक आहे म्हणा, 7,500 रुपये फोन पे टाकतो म्हणा तुले. तुम्ही या चेत्याच्या याच्यात टाका, चेत्या मायले टाकते बरोबर. याच्यात काही ना काही गालेबाजी आहे वाटते. अरे सोन्या कितीची आहे? चुपचाप राहा ना मोहनदा, तात्या आहे ना इथं. कायले फालतू, तात्याला जाऊ दे मग सांगतो ना तुले. ठीक आहे चालू दे, माझ्यात पैसे टाकते तात्या, मग तुले पाठवतो मी. हे बॅनरचे पैसे टाकून दे जा. अरे होय बाबा, आणशीन का आता? हा बॅनरचे पैसे टाकले म्हटलं तुले. बॅनरचे फक्त ऍडव्हान्स टाकले तुम्ही. हा 25,000चे बॅनर बनले ते पुऱ्या गावात बाहेर इकडे. आणि चौकात जाऊन पहा पहिले किती मोठं बॅनर लावलं. 15,000चं बॅनर तेच झालं एकटं. अरे बापरे, 15,000चं जाऊन पहिले पाहा लागेल मला ते. आता पैसे टाका पहिले, पैसे टाका मला फोन पे. आता बिल टाको पहिले आणि मग पैसे घेजो. अरे किती रुपयाला गाला गेला? जास्त नाही झाला, 2,000 रुपयाचा झाला. नाही रे वाचे ते. हा बरं, इथं मी दिवसभर बसलो तरी 2,000 रुपयाने कमावून राहिलो. तुम्ही उभे उभे कमावले बी. जरासं काही बोललो आपण पटकन पाहिजे. हा अरे काय लेका बॅनर वगैरे काय रे, एवढं मोठं बॅनर असते काय? हा किती रुपयाचा बॅनर असेल रे बॉ हे तर राजा लेका शाहरुख आहे. पृथ्वीच्या वरतूनही पाहिलं ना सेटेस्कोप ना, तर दिसाचं वय. सेटेस्कोप नाही रे, टेटास्कोप. जाऊ दे ना, कोप तर होय ना, पण दिसाचं होय का नाही होय एवढं मोठं बॅनर राजा? काय हो तात्या, काय होय हे बॅनर वगैरे काय म्हटलं? हे एवढं मोठं बॅनर पाहिजे असते काय? अरे मला तर काय माहिती नाही का एवढं मोठं लावलं म्हणून. 15,000चं होय म्हणते ते. सोन्यान त्याचं काम होते. एवढं मोठं बॅनर दिलं चौकात लावून. लयच मोठं झालं ना ते, अंगभर मोठं झालं ना. सांगा लागेल त्याले काय एवढा मोठा नको लावत जाऊ म्हणून. नाही हो तात्या, हे तर लहान झालं, आणखी मोठं पाहिजे तेव्हा चांगलं वाटते. चौकात आहे ना तुम्ही, सरपंच आहे ना राजू. हा दबदबाने राहिला पाहिजे का चौकात तुमचा? आता मग बॅनर मोठा लावल्यानं का दबदबा वाढू राहिला काय? चल चरवाले काय वावरात चरवाले का तुम्ही दोघं जण? चला चल शांत इथं राहिल्यापेक्षा. अरे नाही जा तुम्हीच, लय उशीर करता तिकडे. चलता का हो दिलीप भाऊ? काही होईन काय सोयीचा आहे, मग येतो बा. चला सोयीचा होऊन जाते. चला कुठं नामदेवराव कुठे गेले आपले? ते घरी या झोपले. चला येतो मग. म्हणे राहायचो रे बा रात्री 8 वाजता. हा कार्यक्रम आहे. अरे वा वा, आपल्या आवडीचा कार्यक्रम आहे ना, महादेवाचा राज लागते ना. सर्व गावकरी वासियांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलाची मिरवणूक निघणार आहे व तसेच आपल्या सातबारा गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्याचा वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवांच्या मंदिराला अर्पण करण्यात येत आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. 10 तोले सोने का साप? अरे बापरे. सर्व नागरिक वासियांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. सर्व गावकऱ्यांना कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यंदाही महादेवाच्या त्रिशूलाची मिरवणूक निघणार आहे व तसेच आपल्या सातबारा गावातील रहिवासी यांच्याकडून 10 तोळे सोन्याच्या वासुकी साप हा कोंडेश्वर महादेवाच्या मंदिराला अर्पण करण्यात येत आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी ठीक रात्री 8 वाजता तात्या लेले सरपंच यांच्या घराजवळ उपस्थित राहावे. सर्व गावकरी वासियांना महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा. चला चला सातबारा गावाले.
तायडे साहेब ओळखू येऊ राहिलो का आता आम्ही दोघं जण? नाही नाही, आता तर तुम्ही कोणीच ओळखून येऊ राहिले. मीच तर विचारात पडलो तुम्ही कोण आहे म्हणून. चला येतो आम्ही. हा, कोणी जर विचारलं तर सुट्टीवर आहे म्हणा. हा, सिक्रेट मिशनवर आहे आम्ही. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वापस येत नाही. आणि पोलीस ठाण्यात तुम्ही सांभाळून घ्या आता. चला मोरे साहेब, वेळ होता आपल्याला. मोरे साहेब, कोणीही जा, बरोबर बारकाईने लक्ष ठेवजा. काय म्हणून राहिलो मी? कोणीही. शिंदे सर, चुपचाप राहा, कोणीतरी येत आहे. भीक भीक मागाची ऍक्टिंग करता, भीक मागाची ऍक्टिंग. अरे जाओ दादा, गरीबाले 1-2 रुपये जाओ. जाओ दादा, सकाळपासून उपाशी आहे माणूस. मंदिरातून येऊ द्या, मंदिरातून आल्यावर देतो. शिंदे साहेब, तुम्हाला तर भल्ला मस्त जमली होई ऍक्टिंग. हा, भिकारीची. करा लागते या सोट्ट्याला पकडासाठी, काही बी करावं लागते आपल्याला. डीजे वाले, तुला पहिले सांगू राहिलो, गाणे पुरे महादेवाचेच वाजले पाहिजे. हा, सांग रे बाई सोन्यांचे ते त्याले म्हणा गाणे महादेवाचेच लागन, दुसरे पिक्चरचे लागनच नाही. महाशिवरात्री आहे म्हणा, असं तसं चालत नाही, सांग त्याला लवकर. तू हट ना पहिले, बाजूले तर हट. तवाच ती गाडी इकडे येणार गाणे वाजवून ना. तू हट, बाजूले हट. आंदो भाई आंदो. तू हट ना मोहनदा, येऊ राहिली ना गाडी इकडे. तू हट बरं, मांग वय. येऊ द्या, सोमवार येऊ द्या आणखी. सोमवार जाऊ द्या, सोमवार मधून पलटून घ्या. रिवर्स लावा इकडे, इकडून इकडे जायचं आपल्याला. गाणे महादेवाच्या शिवाय दुसरे लागलेच नाही पाहिजे, तुम्हाला सांगू राहिलो दोघाले बी. तू शांत राय मोहनदा, महादेवाचेच गाणे लागते पुरे. नाही तर मग बेकार काम होऊन जाय. इथंच थांब आता, आम्ही आणतो त्रिशूल. हा, हल्ला नाही पाहिजे इथून आता. मी येऊ का आणाले त्रिशूल? राहू दे ना, तू हे सांग, तुला भारी आहे. तू कुठं आणतो त्रिशूल उचलून? राहू दे, थांब इथंच. आता कुठं गेले? घरी आहे ते अंदर पूजा करू आले नागाची, बाहेर आणत नाही का आता? भल्ला चमकू राहिला सोन्यासारखा. ओरिजिनल सोन्याचा वय काय तात्या? पालिशच तसं मारलाय ना, चोरून नेला चोरानं तर काय करा. ओरिजिनल बनवायला काही नाही, चोट्ट्याचा भरोसा नाही आहे ना. जसं शिंदे साहेबांना सांगितलं तसं करा लागते आपल्याला प्लॅनिंगच्या नुसार. कर पूजा, कर पटकन. करूनच तर राहिली पूजा. चला घ्या तात्या, डोक्यावर उचला ते. ओम नमः शिवाय. बोला नमो पार्वती पते हर हर महादेव. देव. चला जाऊ दे सोमवार, आरामानं पाहिजे. चला बाहेर चला. अरे आणलाच नाही का येणं त्रिशूल? किती वेळचे गेले त्रिशूल आणाले हे? डीजे चालू करू काय भाऊ? थांब थोडासा, त्रिशूल येऊ दे, त्रिशूलची पूजा होऊ दे, मग त्याला डीजे चालू करतो. तू थांब जरासा, येऊ दे बा त्या दोघायले. तू आहे का रे गाणे वाजवणारा? जेवढे गाणे लावशील महादेवाचेच गाणे लावायचे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेच नाही लावायचे. पिक्चरचे तर बिलकुलच नाही लावायचे. सांगून दूर आलो तुले, आता पैसे 1 रुपया बी नाही देईन. अरे ठीक आहे ना भाऊ, तुम्ही म्हणसान तसं. महादेवाचे तर महादेवाचे गाणे. त्रिशूल आणाले कोण कोण गेलं? त्या दोघायले तोलत नाही बरं, सोन्याले चेताले लपकते ते. ला भारी आहे तो, 150 किलोचा आहे. अरे तर म्हणे तू येऊ नको म्हणे, तुले तोलन नाही म्हणे. ह्या दोघा बारकाईले तोलते काय माहित. आणू दे आता, आणायला गेले ते. पार्वती पते हर हर महादेव. त्रिशूल भारी आहे तो, 150 किलोचा आहे ना. एकट्याच्या छातीवर दिला का टाकून? भारी आहे तो, पकडू लागान त्याला दोघं जण. काय पाहू राहिले मागून? अरे काही टेन्शन नका घेऊ तात्या, महादेवाचा आशीर्वाद आहे आपल्याला. असे तर 10 बाणं उचलतो मी, 5 इकडल्या खांद्यावर आणि 5 तिकडल्या खांद्यावर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पूजा करू दे त्याची वाली म्हण्या. चल घे सोमवार आण त्याले. चल ये शांता काकू, समोर ये पूजा कर. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. महादेव. चल लाव रे महादेवाचे गाणे लाव. चल झालं सगळं, चल लाव आता. अरे मोहनदा नाचणं, गावातले लोक नाचू राहिले, तू कोण नाही नाचू राहिला? मांग पाय, तो नाचूनच राहिला. मोहनदाई नाही ऐकू राहिला बाबा. मोहनदा चाल दे भजन. त्यासाठी तर राजा स्पेशल डीजे सांगा लागते. असं घे बारीक ताल घे. अशाच महादेवाचेच गाणे चालते म्हणा. महादेवाच्या गाण्याशिवाय गाणे बदललं पाहिजे. हा, महादेवाचंच गाणं लागलं पाहिजे. सांगून द्या त्याला चांगलं. सोन्या, आपल्याला तिकडे टाइम उराला बरं. हा, जरा लवकर घ्या. समोर घ्या म्हणा. जाऊ द्या समोर, जाऊ द्या. डीजे आरामानं चालू द्या. थांबू नको रे, आरामानं चालू दे. थांबू नको एका जाग्यावर. चल जाऊ दे समोर. घे म्हणा त्याला, मारुतीच्या मंदिरापाशी घे म्हणा. सारखी गाडी घे रे, मारुतीच्या मंदिरावर घे. अरे थांबा ना हो तात्या, नाचू तर द्या. राजू नुसतं समोर घेऊ राहिले, एका जागेने थांबू राहिले. समोर नाचतो ना. मारुतीचं दर्शन तर उद्या पहिले. मारुतीचं दर्शन झालं का मग नाचो. किती नाचायचं आहे तुला चौकात. चला जाऊ द्या, इथं मारुतीच्या मंदिरावर थांब जा. बस इथंच थांबून जा. चल त्या बाणाला घेऊन चल अंदर, पाया लागाले. चला सगळं चला, बाया नका येऊ फक्त अंदर. बस कर रे मोहन, का वर्षभराचा इथंच नाचता काय? नंतर नाचो आता. चल अंदर चल पहिले मंदिराच्या. चला अंदर चला. खाली ठेव बस. बोल सिया बल रामचंद्र की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पवन सुत हनुमान की जय. सिया बल रामचंद्र की जय. जय. चला आता बाहेर चला. आता नाच रे मोहन, किती नाचत आहे तुले. आजी भाऊ, ते महादेवाचा त्रिशूल आला का जी इथं? नाही बाई, याचाच आहे. काय तुले म्हटलं होतं ना याचाच आहे म्हणून? अरे येताना आवाजच येते त्याचा वाला. चल घरी चल. नाही मंदिरात चल, बसले अंदर. चल येते आता. चल अंदर चल.
चल बाबा अंदर चल. अरे काकू देव 1-2 रुपये जाओ, भूक लागली सकाळपासून. थांब ना आता, सकाळ होऊ द्या. इथं उसळच वाटते ना, महाप्रसादच राहते ना इथं. अरे जे ना संत 1-2 रुपयाच तर मागू राहिलो. बरं तो त्रिशूल येऊ द्या, मग देतो तुम्हाला. जाओ शिंदे साहेब, इथं तर काहीच तामजाम नाही दिसू राहिला. हे पाटले पुरे गावातलेच लोक येऊ राहिले. येते का नाही येत चोट्टे? पहिले तर तुम्ही हे शिंदे साहेब बोलणं बंद करून द्या. ते चोट्टे जर ऐकन ना तर येणारच नाही. एवढं लक्षात ठेवा, समजून जाईन का प्लॅन आहे म्हणून. चुपचाप राहा. भिकारी म्हणून म्हणत जा मला इथं, शिंदे साहेब नका म्हणू. जर त्याला डाऊट आला तर चालले जाईन ते पळून. कोणाला शक नाही आला पाहिजे, समजले ना? अरे झालं मग, करून टाकसान काम भारी. यांना थांबा ना, यांना अनेक लक्षात ठेव जा मोरे साहेब. त्याले म्हटलं लोकांनी पकडजा नका, त्याला एकट्यातनी पकडजा. त्याच्यापाशी बंदूक बी असू शकते, एखाद्याला गोळी मारण तर आपल्याला जायला लागेल तिकडे उत्तर. म्हणून म्हणून राहिलो जरा शांततेत करजा कार्यक्रम. त्याला पकडायचा आहे, प्लॅनिंगनच पकडायचं आहे. सगळे लोक गेल्यावरच जानते आणि तेव्हाच त्याला पकडायचं आपल्याला. लोकांनी पकडायचं नाही आहे, बंदूकची गोळी मारू शकते ते. अरे जाऊ द्या ना सोमवार, तुम्ही इथं नका थांबू. आता मंदिरापाशी थोडंसं नाचते, नंतर मग चौकात जाऊ द्या. थोडं समोर घ्या आपली गाडी. म्हण्या घुमू ना, त्रिशूल घुमू ना राजा. काय तुम्ही घुमू ना. थांब ना, एवढं तर खतम होऊ दे. एवढे मोठे पैसे खर्च केले आपण, एवढं तर खतम होऊ दे. मग घुमवतो ना त्रिशूल. थांबतच आहे जरासा. तोला तसं तर घुमव, जास्तीचे कामं नको करू. नाही तर हे चढून देऊ राहिले हरभऱ्याच्या झाडावरून. तू चढू राहिला. भारी आहे तो, 150 किलोचा आहे. काय कमी वजनदार नाही आहे तो. अरे होय बाबा, जास्तीचे कामं काय करू राहिला? छातीवर काय घेऊन राहिला तो? 150 किलोचा आहे, डायरेक्ट खुपसूनच जाय. राहीन ते तिकडे त्रिशूल न्यायचा, पहिले तुलेच नाही लागेल तिकडे. अरे भारी आहे रे, उतरवले खाली. आम्हा नव्हता ते काय लवू राहिले तुम्ही? सवय आण त्याले, दरवर्षी तोच घेते ना. आम्हा तुम्ही शांत राहा. अरे घे रे मोहनदा, घुमवताना बाण घे ना. थांब नंतर घेतो बाबा, पहिले मला नाचू दे मग तू घेतो. घे रे मोहन, नाच आता. घेऊन येले, घे बाण घे. अरे घ्या रे सोन्यांच्या त्या, घ्या ना दोघं मिळून. काही नाही होत, घ्या इकडे. अरे बापा रे, लहान भारी आहे रे बाबा. बाण होय का काय होय? आणि म्हणाले का छातीवर घेऊन राहिला होता? काय बा म्हणे दा, तू कसा का छातीवर घेऊन राहिला होता बाण? लहान राजा भारी आहे. तोला तसं तस घ्या रे, फालतू कामं नका करू. घे रे बा म्हणे दा, तूच पाहिजे. आमना थोड्या वेळ मग घेतो मी. द्या ना इकडे. चला जाऊ द्या 11:30 वाजले. इथं 12 वाजेपर्यंत जाणं आहे आपल्याला तिथं. चला जाऊ द्या समोर. जाऊ दे, थांबू नको आता इथं थांबला का लय वेळ होऊन नाही. चल जाऊ दे, इकडे वाट पाहू राहिले आपली. अरे मोहन, तुला किती नाचायचं आहे? मंदिरापाशी नाचो. इथं आता मंदात थांबायला नको लावू. तुला सांगणं आहे, वेळ लय उरायला. मी मंदिरापाशी नाचन मग. माझ्या मनात कोणी आलं नाही पाहिजे, पहिले सांग ना सगळ्याले. नाचो. चला जाऊ द्या. त्याला नाचू द्या इथं बाहेर. जयले नाचायचं आहे त्याले. आपण अंदर चला सगळेजण. चला पूजा करायला लागते. अरे ते त्रिशूल घेऊन अंदर चल. उतरा रे दोघं जण, डीजेच्या खाली उतरा. चल रे मोहन अंदर चल. त्या नाचू राहिला बाहेर. नाही येतो ना अंदर, येतो. चला म्हणे भाऊ, चला त्रिशूल घेऊन अंदर चला. बस बरोबर आहे. चला अंदर चला. त्या शिवलिंग मध्ये बरोबर घाल तो साप. चल घे. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. जय श्री महाकाल महाराज की जय. चला 12 वाजले आता अर्ध्या 1 घंटे ना लोकांची गर्दी चालू होऊन जाते दर्शनासाठी. चला बाहेर. दर्शन केलं सगळे ना? चला घराकडे चला सगळे. उद्या येऊ अधिक आपण दर्शनाले. अरे वा, कशी गोष्ट करता, याच लागते ना. चला घराकडे चला आता. पहिल्या प्लॅनच्या बारेत माहित तर नाही झालं चोराले. अधिक आले नाही ना, लय वेळ झाला ना. आता कधी येते रे बा? तर सगळे गावाले गेले, सांसून झालं सगळं. कधी येते? आले सापडले तावडीत. अरे द्यावं दादा, देवाच्या नावानं 1-2 रुपये द्या. सकाळपासून उपाशी आहे. येऊ दे ना, दर्शन करून तर येऊ दे. देतो तिकडून 10 रुपये देतो. फक्त दर्शन करून येऊ दे. चल अंदर चल, कोणीच नाही. लवकर रपा हात मारू आणि लवकर निघू इथून. बापरे, 24 कॅरेट माला आहे आता. लस पैसे आले 7-12 गाववाले पशी. मुकुट आहे चोरला गजानन महाराजचा, तरी त्यानं सोन्याचा नाक बनवलास महादेवासाठी. चला चांगला आपला तर भलं करू राहिले 7-12 गावाले. जमलं. मी काढतो. तू इकडे तिकडे पाहिजे कोणी येते का? जास्त चालाकी करायची आपल्यासोबत. 3 एन्काउंटर केले आहे. 2 तुमच्या करायला काहीच टाइम नाही लागणार. एन्काउंटर बी करून टाका आणि इकडे दफन बी करून टाका. आलाच नाही. गजानन महाराजचा मुकुट चोरता, इकडे नाक चोराले आले महादेवाचा. फसले तुम्ही आमच्या प्लॅन मध्ये फसले. चला मुकाट्यानं बाहेर चला. जास्ती हुशारी केली तर समजलं ना. 3 एन्काउंटर केले, 2 तुमचे करून टाकीन. आता पत्ता लागू बी नाही देईन कोणाले. चला लवकर बाहेर चला. साहेब एन्काउंटर नका करू, आम्ही येतो बाहेर. चला बाहेर चला बा. जास्त चालाकी नाही करायची, हुशारी नाही करायची. हुशारी केली का पुरी हुशारी काढतो तुमची. चला बाहेर. लय काव आणला होता तुम्ही. काव आणून टाकला होता नाही. घरच्या चोऱ्या, मंजुराच्या चोऱ्या. तुमचा बाप आहे म्हटलं शिंदे साहेब, हे भुलले तुम्ही.
अरे तुमच्यापेक्षा मोठे मोठे म्हटलं थंड करून टाकले. शिंदे साहेब म्हणते मले हा जास्ती हुशारी गेली आणि चालाकी गेली का डायरेक्ट भेजाच पडतो तुमच्यावाला इथं. सांग सांग गजानन महाराजचा मुकुट कुठं आहे? सांग लवकर मुकुट आहे ना. आणि त्या बाईचे गहने कुठं आहे? सांग. सर या बॅगीत आहे, सगळंच आहे. जे चोरलं आम्ही, फक्त आम्हाला मारू नका जीवाना. जीवाना नका मारू बा. अरे सर लवकर कोंडेश्वर मंदिरापाशी हा लवकर 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 गाडी घेऊन या तुम्ही. हा ते चोर सापडले दोघं, लवकर या. मोठे मोठे गार केले म्हटलं गंमत मध्ये. शिंदे साहेब म्हणते बाबू चला बसा बसा लवकर अंदर. तायडे साहेब चला जाऊ द्या, पोलीस ठाण्यात जाऊ द्या. सर की गाडी कुठंच नका थांबू. कोणी आळवा आला उडून टाका त्याले. धन्यवाद शिंदे साहेब, तुमचे किती काही उपकार म्हटलं तरी कमीच होऊन जाईन फेडणं. आणि एखाद्यावर जर काम पडलं असं काही तर बिंदास आम्हाला आठवण करा. तुमच्या अथीम पराश्रमाने आज हा गजानन महाराजचा मुकुट आम्हाला सापडला. तुमचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल झाला. धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब आणि मोरे साहेब आणि तायडे साहेब. पूर्ण पोलीस प्रशासनतर्फे खूप खूप तुमचं किती शुभेच्छा मानू. मी आता विचार पडला मला. अरे काही टेन्शन नका घेऊ तात्या, तुमची बी त्याच्यात मेहनत आहे. तुम्ही सगळं हा प्लॅन घडून आणला व पूर्ण यशस्वीरित्या पार पाडला. त्याच्याच्यानं हे 2 चोर सापडले आणि तो गजानन महाराजचा मुकुट आणि त्या बाईचे जे बी आहे सोन्याचे जेवरात सापडले. नाही तर असं कधी होत नव्हतं. धन्यवाद तुमचं बी, तुम्ही आम्हाला मदत केल्याबद्दल. एक विचारायचं होतं शिंदे साहेब, का तुम्ही सोन्याले आणि चेत्याले त्या दिवशी झोडपला काऊन? 2 मिनिटं फक्त. पण कुठे गेला? मोहनले बोलावा. अरे मोहन, त्या दोघायले घेऊन ये. मोरे साहेब आणा बरं ते पेंटिंग आणा बरं. 2 मिनिटं फक्त. मागं पा तुम्ही एकदा आणि काऊन मारलं तुम्हीच विचार करा आता. ए, पकड रे, पकड रे. पै लवकर पै चेत्या.